बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबई आणि लगतच्या परिसरातल्या अग्नितांडवाची आजचा दिवस मुंबई आणि उपनगरातल्या रहिवाशांसाठी बर्निंग डेच म्हणावा लागेल, कारण दिवसभरात आगीच्या 4 मोठ्या दुर्घटना इथं घडल्यात। सध्या बोरिवलीमधल्या संजय गांधी नॅशनल पार्क लगतच्या आरेच्या जंगलाला भीषण आग लागली आहे। 2 ते 3 किलोमीटर वरून देखील आगीचे लोळ स्पष्ट दिसतात आणि त्यावरून आग किती भीषण आहे याची कल्पना येतेय। तर तिकडे केळवे समुद्र किनाऱ्यालगतच्या सुरूच्या झाडांना अचानक आग लागल्याची माहिती मिळतेय। दरम्यान आज सकाळी उरणमधल्या कंटेनर यार्डात देखील मोठं अग्नितांडव बघायला मिळालं, ज्याच्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला, तर भिवंडीमधलं गोदाम देखील आगीत भस्मसात झालंय। आणि यानंतर थेट जाऊयात आरे कॉलनीमध्ये वणव्याप्रमाणे भडकलेल्या आगीच्या बातमीकडे। ही आग किती मोठी आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। आगीच्या कचाट्यात मोठी वनसंपदा जळून खाक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। संध्याकाळी 6:30 वाजता ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। ही आग लागली की लावली गेली याबाबत सध्या संभ्रम कायम आहे, मात्र आगीमुळे झाडांना आणि प्राण्यांना मोठी इजा पोहोचलेली असू शकते। सध्या आपल्यासोबत फोनवरून आहेत पर्यावरण तज्ञ आनंद पेंढारकर। आनंद सर, तुम्ही आता लोकमतच्या स्क्रीनवरती आगीची ही दृश्य बघत असाल, कशा पद्धतीने या आगीचा भडका उडालेला आहे, काय शक्यता वर्तवल्या जाऊ शकतात या क्षणाला? भारतामध्ये नैसर्गिक आग लागत नाहीत, जसं कॅलिफोर्निया किंवा दुसऱ्या देशांमध्ये होतं। त्यामुळे आपल्या इथे ज्या आगी आहेत या निष्काळजीपणामुळेच किंवा कोणी लावलेल्या असतात त्याच्यानेच होतात। आणि आता आपल्या देशामध्ये स्थलांतर करून आलेले भरपूर पक्षी, मायग्रेटरी बर्ड्स वगैरे आपल्याला आम्ही म्हणजे काल परवा पण पक्षी निरीक्षण करायला गेलो तेव्हा खूप प्रचंड प्रमाणात दिसतात। तर अशा आगीनी खूप त्याला नुकसान होऊ शकतं। तसंच आता काही म्हणजे प्राण्यांचे ब्रीडिंग सीझन पण असतात, तर त्यामुळे जमिनीवरती एस्पेशली ससे किंवा रानकोंबड्या, कीटक, फुलपाखरं वगैरे हे जे आता कोशामध्ये असतील ते बाहेर निघण्याची जी वेळ असेल तर त्यावेळेला ही सगळं गवत आणि बाकी झाडं जळली तर त्याच्यानी पुढच्या म्हणजे जनरली आगी ज्या आहेत आपल्याला फेब्रुवारी-मार्च नंतर बघायला मिळतात। तर ह्या वर्षी ही इतक्या लवकर लागलेली आग आहे ही निश्चितच प्रमाणे लावली गेलेली आहे। म्हणजे काही निष्काळजीपणा आहे लोकांचा किंवा आजूबाजूच्या जर शेती वगैरे काही करत असतील त्याच्यातनं ती निसटलेली आग आहे जी जाऊन जंगलात पसरलेली आहे। मात्र आनंद सर, ही 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून घेतलेली दृश्य आहे, त्यामुळे ही आग किती भीषण असेल याचा आपण अंदाज लावू शकतो। आता ही आग विझवण्यासाठी किती कालावधी लागू शकतो, काय स्ट्रॅटेजी आखायला हवी जेणेकरून लवकरात लवकर ही आग विझेल? खरं तर कसं आहे ना की आता म्हणजे हिवाळा असल्यामुळे रात्री दव पडतं, तर ज्याच्यामुळे थोडंसं तरी ऍटलीस्ट नैसर्गिक आपल्याला मदत मिळू शकेल की गारवा झाल्याने दव पडून थोडीशी आग, पण एवढ्या भीषण प्रमाणात असलेली आग आहे तर त्याला बाकीच्या देशामध्ये हेलिकॉप्टर किंवा अशाची सहाय्य घ्यावी लागतील। अशा जर डोंगराळ एरिया असल्यामुळे तिकडे आपले अग्निशामक दलाचे पंप हे सुद्धा वगैरे पोहोचू शकत नाहीत, तर त्यामुळे म्हणजे आकाशातनच त्याच्यात हेलिकॉप्टर वगैरेची मदत घेऊन पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जमिनीवरनं जाऊन त्याला थांबवणं हे फार धोकादायक ठरू शकतं। निश्चित। आणि आनंद सर, तुम्ही मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आरेमध्ये एक मोठी प्राणी आणि पक्षी संपदा आहे, त्यांना वाचवायचं असेल, 1.5 तासांपासून ही आग धुमसतीय बरीच पसरलेली आहे, तर अशा वेळेस काय करायला हवं? कसं आहे की आता म्हणजे सर्पतज्ञ लागतील, माकड म्हणजे बाकीचे सुद्धा रेस्क्यूची लोक लागतील की ज्याच्यात माकडांचं असेल किंवा काही पिल्लं वगैरे पक्ष्यांचे, प्राण्यांचे वेटरनरी डॉक्टर्स लागतील। तर ह्या सगळ्या ह्याच्यात म्हणजे बाकीच्या ज्या संस्था आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स, म्हणजे कुत्रे मांजरी सुद्धा सांभाळणारे संस्था असतील तर त्यांची सुद्धा मदत घेऊन त्यांना ट्रीटमेंट, जर काही इजा झालेले प्राणी सापडले तर त्यांची मदत निश्चित घेतली पाहिजे। आणि अशा वेळेला कित्येक वेळा साप वगैरे तिथनं त्या परिसराला सोडून दुसरीकडे निघायचं, म्हणजे आसपासची घरं वगैरे आहेत त्या परिसरात, आपल्या तिथे बिबळे आहेत चांगल्या प्रमाणामध्ये, तर तेव्हा सुद्धा त्यांची सुद्धा आता पिल्लं असतील तर त्याचा सुद्धा धोका आपल्याला म्हणजे पत्करावा लागू शकेल की ते कुठेतरी लपायला बिल्डिंगमध्ये वगैरे सुद्धा येऊन बसू शकतील किंवा पिल्लांना मूव्ह करतील। तर अशी सगळी आपल्याला काळजी घ्यावी लागेल लोकांना। आणि थोडं पाणी वगैरे जर ठेवलं घरांच्या आजूबाजूला तर तिकडे सुद्धा काही प्राणी प्यायला, कारण म्हणजे
गरमीमुळे प्राणी तहानलेले असतील निश्चित निश्चित तर त्यांना जंगलाच्या जवळ फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पाण्यापिण्याची सोय टँकर्सनी केली पाहिजे आजूबाजूला. निश्चित. आनंदजी, खूप खूप धन्यवाद ही सगळी माहिती पुरवल्याबद्दल. आणि आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आता आपल्यासोबत आहेत. स्वाती, किती परिसरात ही संपूर्ण आग पसरलेली आहे? आणि स्वाती, आमच्या प्रतिनिधी थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जातील, मात्र बऱ्याच मोठ्या परिसरात ही आग पसरली असण्याची शक्यता आहे. जी दृश्य सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती बघत आहात ती जवळपास 2 ते 3 किलोमीटर लांब आहेत, तिथून ही घेतली गेलेली आहेत मोबाईलमधली दृश्य. स्वाती आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडली गेलेली आहे. स्वाती, नेमक्या किती परिसरात ही आग संपूर्ण लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या किती गाड्या तिथं पोहोचल्या? खरं तर तेव्हा स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी त्याच आरे परिसरात गेलेल्या आहेत. रेंजचा थोडासा इश्यू आहे, मात्र त्या आपल्याशी पुन्हा एकदा जोडल्या जातील. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. स्वाती पुन्हा आपल्यासोबत आहे. स्वाती, खरं तर रेश्मा, आपल्याला दुरूनच अंदाज येतो की काही एक किलोमीटरचा परिसर आहे, कारण ही दृश्य अत्यंत दूर असलेल्या अशा इमारतींमधून घेतलेले आहेत. त्यामुळे हा परिसर मोठा आहे आणि आतापर्यंत जीवितहानी झाल्याची कोणतीही बातमी नाही. दुर्दैवाने जेव्हा आपण जीवितहानी म्हणतो तेव्हा फक्त माणसाशी संदर्भात जीवितहानी ही गणली जाते, पण प्राणी आणि पक्षी यांचे किती मृत्यू होतील याबाबतचा आकडेवारी कधीच समोर येणार नाही. आता आपण जसं आनंद सरांशी बोललो, त्यांच्या बोलण्यामधून लक्षात आलं की कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, पण खरंच अशा प्रकारची काळजी आपल्याकडे आणि भारतात घेतली जाते का? दुसरा मुद्दा, एवढी मोठी आग लागली तर पालिकेचा जो ऑथोराइज मेसेज आहे तो असं म्हणतो की लेव्हल 2 म्हणजे अत्यंत छोटी आग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर अत्यंत छोटी जर आग आहे तर हिला डील करताना पण तशाच पद्धतीनं केलं जाईल की आग त्वरित विझवण्यासाठी फारसे प्रयत्न केले जाणार नाहीत असं एकंदर लक्षात येत आहे. कारण आपण जे काही आता फोटोज दाखवतोय, जे व्हिडिओज आपण दाखवतोय किंवा जी दृश्य दाखवतोय त्याच्यात आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आरामात ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं लक्षात आहे. त्यामुळे यात झालेल्या पक्ष्यांची पशुपक्ष्यांची हानी अजिबात गृहीत धरली जाणार नाही. दुसरी गोष्ट, स्वाती माफ कर, तुझा आवाज पूर्ण नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र तुझा मुद्दा नेमका पोहोचलेला आहे. पालिकेनं ही आग गांभीर्यानं घेतलेली नाहीये. ज्या पद्धतीनं अग्निशमन दलाचा कॉल आहे 2 नंबरचा, म्हणजे ही आग फार मोठी नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपल्यासोबत माजी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रताप करगुप्पीकर सर आहेत. प्रताप सर, आता अशा पद्धतीनं म्हणजे आरेच्या जंगलातच आग लागलेली आहे, काय अग्निशमन दलाची स्ट्रॅटेजी असायला हवी की जेणेकरून लवकरात लवकर ही आग विझवता येईल? वाईल्ड फायर साठी म्हणून 2 गोष्टी प्रामुख्याने केल्या जातात. एक तर ऍक्सेस टू दी फायर इन अराउंड, ऍटलीस्ट विंडचा 1 स्पीड आहे, प्लस अनदर इम्पॉर्टंट थिंग इज कुठल्या डायरेक्शनला विंड आग पसरण्याची शक्यता आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात घेण्याला पाहिजेत. अप्रोच टू दी फायर इन अराउंड म्हणजे जो काही एरिया जळतोय त्याच्या आजूबाजूला आणि ग्रास आहे का आणि तो वाईल्ड फायर पर त्याच्यातून पसरू शकतो का आणि त्यानंतर जीवितहानी होऊ शकते का? कारण आग पसरल्यानंतर एकदा वणवा पसरला की मग तो कंट्रोल करण्यासाठी फार डिफिकल्ट होता. आपल्याकडे इक्विपमेंट आहेत, छोट्या छोट्या गाड्या आहेत ज्या वरती कदाचित मोस्ट ऑफ दी एरिया जो एरिया ऍक्सेसेबल नाहीये तिथे पण जाऊ शकतो आपण. परंतु मुद्दा असा आहे की किती एकर मध्ये किंवा किती ह्याच्यामध्ये आग आहे आणि ती आग म्हणजे आगीला परत फ्युएल आहे का हा एक मुद्दा आहे. नाही तर बऱ्याच वेळा आगी लागतात आणि विझून पण जातात बिकॉज ऑफ फ्युएल नसल्यामुळे. प्रतापजी, आमच्या प्रतिनिधींनी जी माहिती दिली आहे त्यानुसार जवळपास 4 किलोमीटर परिसर एरियामध्ये ही आग पसरलेली आहे आणि अग्निशमन दलाने 2 नंबरचा कॉल दिलेला आहे. मग अशा वेळेस कशा पद्धतीने ते आग विझवणार आहेत? मॅम, पहिल्यांदा जो सर्वे केला जातो आगीबद्दलचा, तर ऑन बेसिस ऑफ दॅट आपण इक्विपमेंट मागवतो. मग आता 8 गाड्या, त्यानंतर मग 12 गाड्या, हा ज्या कन्सेप्ट आहे तो त्याप्रमाणे पहिला इनिशियल रेकीची केली जाते अबाउट दी फायर. आता वाईल्ड फायर आहे, पसरण्याची शक्यता आहे की नाही याच्यावर मेसेजेस दिले जातात आणि मग त्याच्यावर ताफा, आपल्याला कोणता ताफा हवा, पाण्याचा खूप प्रकार हे लागतो, पाणी लागतं करायसाठी म्हणून.
मग त्यासाठी म्हणून किती इंजिन, फायर इंजिन पाठवले जातील, छोटे मोठे फायर इंजिन पाठवले जातील, वॉटर टँकर पाठवले जातील, याचा एक आढावा घेतला जातो आणि त्याप्रमाणे मेसेज दिले जातात. कदाचित असं पण होऊन जाईल की तिथे जायला जर फायर इंजिनला जर स्कोप असेल तर ती आग लगेच आटोक्यात यायची शक्यता फार आहे. परंतु अल्टिमेटली विंड स्पीड आणि विंड डायरेक्शन हा एक फार मोठा भाग असतो, जेणेकरून तो पसरायची शक्यता असते आजूबाजूला. म्हणून त्याची प्रिकॉशन पण केली जाते की आगीला कट करायला हवं, पहिल्यांदा थांबवायला हवं, थोपवायला हवं, आणि त्यानंतर मग त्याच्यावर मग नियंत्रण केलं जाईल. स्टँडर्ड प्रोसिजर आहे हा, SOP. ओके मॅम. प्रताप सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे सगळे तपशील लोकमतला दिलेत त्याबद्दल. आणि आता आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी संचालक अग्निशमन सेवा दलाचे MD देशमुख जोडले गेलेले आहेत फोनवरून. देशमुख सर, आरे जंगलाला जवळपास 4 एकरच्या परिसराला इतकी भीषण आग लागलेली आहे. तुमची यावरती पहिली प्रतिक्रिया काय? सध्या अग्निशमन दलासमोर कोणकोणती आव्हानं आहेत ही आग विझवण्यासाठी? माझी पहिली प्रतिक्रिया, 2 प्रतिक्रिया आहेत. एक म्हणजे आता लागली आहे आग, त्याच्यावरती काय करायचं. परंतु त्याच्याही आधी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की स्वतःच आरे कॉलनीचं राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये स्वतःचं अग्निशमन दल त्या आरे कॉलनीमध्ये होतं. बरं. त्याची इमारत अजूनही शिल्लक आहे, पण हे अग्निशमन केंद्र किंवा हे अग्निशमन दल हे राज्य सरकारने किंवा डेअरी व्यवस्थापनाने का बंद केलं ते मला अद्यापपर्यंत समजलेलं नाही आहे. बरं. ते स्वतः एक प्राधिकरण आहेत, त्यांची स्वतः जबाबदारी आहे, फिल्म सिटी आहे, आरे कॉलनी आहे, त्यांनी स्वतःची काहीतरी यंत्रणा जर प्रस्थापित केली आणि अशा जंगलांमध्ये किंवा अशा अफॉरेस्टेड एरियामध्ये आग लागू नये म्हणून जर प्रतिबंधात्मक काही उपाययोजना केल्या तर मला वाटतं आपल्याला ही विनाकारण बोंबाबोंब करायची वेळ येणार नाही. निश्चित. असं माझं स्पष्ट मत आहे. बरं. आणि दुसरं की आता जे चालू आहे प्रकार त्यामुळे मला वाटतं जे अग्निशमन दलाचे जे आमचे जवान आहेत ते जिकिरीचे प्रयत्न करतात आणि फॉरेस्टच्या ज्या आगी आहेत त्या काही अशा नागरी अग्निशमन दलाकडून प्रत्येक विझवणं फार कठीण असतं. त्याच्यामध्ये आग लागू नये म्हणून फायर कट करायला लागते. ती फायर कट करण्याकरता जे बॅरियर क्रिएट करायला लागतात तेव्हा जंगलामध्ये कमीत कमी 3-3, 4-4 मीटरचे पट्टे तिथे ठेवावे लागतात. जंगलामध्ये कुठल्याही प्रकारचं थंडी आहे, काही वेळेला ज्यावेळी काही आगी लागल्या जातात तिथं छोट्या मोठ्या त्या लागू नयेत म्हणून काय केलं पाहिजे, सर्व्हिलन्स केला पाहिजे. आता ड्रोन सारखी टेक्नॉलॉजी आहे, या ड्रोनच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्याच्यावरती सातत्याने सर्वेक्षण ह्या फॉरेस्ट केलं पाहिजे. नक्कीच. तेव्हा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत, व्यवस्थित स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागणार आहे. देशमुख सर, खूप खूप धन्यवाद हे सगळे तपशील आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल. आणि अशा पद्धतीच्या आगी फक्त आरेतच लागलेल्या नाही आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये, जंगलांमध्ये किंवा झाडांच्या जवळपास या सगळ्या आगी लागतात, तेव्हा ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज तिथे देखील वापरल्या जाऊ शकतात. त्यात मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये कारण संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून जवळपास 4 किलोमीटर इतक्या परिसरामध्ये आरे कॉलनीच्या जंगलात ही आग लागलेली आहे, जी अजूनही धुमसते आहे. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र या आगीची तीव्रता खूप जास्त आहे. जवळपास 4 किलोमीटर परिसरापर्यंत ही आग सध्या धुमसते. त्यामुळे ही आग विझवण्याचं आव्हान सध्या अग्निशमन दलासमोर असणार आहे. संध्याकाळी 6:30 वाजता ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये, मात्र आगीचं स्वरूप खूप मोठं आहे. खरं तर आरे कॉलनीचा हा जंगलाचा परिसर आहे तो शेकडो हेक्टरचा आहे, जिथं अनेक आदिवासी पाडे आहेत, अनेक वन्यजीव इथं वास्तव्याला असतात. त्यामुळे या सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. आणि ही आग आता नेमकी विझवायची कशी, त्यासाठी अग्निशमन दलाला वेगळी स्पेशल स्ट्रॅटेजी देखील अवलंबावी लागणार आहे. कारण का संपूर्ण जंगल परिसर आहे, जिथे पालापाचोळा, झाडं मोठ्या प्रमाणात असतात आणि गवत मोठ्या प्रमाणात असतं. गवत, पालापाचोळा मोठ्या प्रमाणात असला की ही आग पसरण्याचं प्रमाण, तिचा वेग जास्त वाढतो आणि त्यामुळेच मागच्या 1.5 तासात जवळपास 4 किलोमीटर परिसरात ही आग पसरली आहे. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. स्वाती, नेमक्या कुठल्या परिसरात ही आग पसरली आहे त्याबद्दल माहिती कळू शकली आहे का? कारण या आरे कॉलनीमध्ये अनेक आदिवासी पाडे देखील आहेत, जीविताला देखील धोका आहे. या डोंगरावर ही आग लागलेली आहे आणि एक 4 किलोमीटरचा पट्टा आहे. म्हणजे आधी जेव्हा सुरुवातीला लागली तेव्हा ती खूप लहान होती. लहान म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी साधारणतः एक 500 मीटर ते किलोमीटरचा एक पट्टा होता आणि तो हळूहळू वाढत गेला. कारण आता जर आपण बघितली
त्याची पानं आहेत ती पूर्णपणे सुकली आहेत आणि जेव्हा ही आग लागते तेव्हा झाडाची, तसंही मुंबईमध्ये आपण बघितलं तर थोडंसं गरम वातावरण आहे, त्यामुळे तशी झाडं दिवसभर उन्हामुळे बऱ्यापैकी गरम असतात. त्यामुळे जेव्हा ही आग लागली तर त्या आगीचा भडका उडाला आणि ही साधारणतः 4 किलोमीटरच्या पूर्णपणे अशी टप्प्यात पसरलेली आहे. याच्यात दुःखद म्हणजे किंवा याच्यात वाईट वाटणारी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे अशी कोणतीच सिस्टम नाही की हेलिकॉप्टरने वरून आग विझवली जावी किंवा ड्रोनने म्हणजे किंवा पाण्याचा मारा करावा अशी कोणतीच व्यवस्था नाहीये. त्यामुळे अनेकदा काय केलं जातं, जेव्हा ही आग लागते तेव्हा त्याला आजूबाजूच्या आधी मोकळ्या भागावर पाणी मारलं जातं कारण आग ही तिकडे भडकू नये. पण ज्या पद्धतीनं ही डोंगरावर आग लागलेली आहे, जंगलात आग लागलेली आहे, त्यामुळे साहजिक आहे की फायर ब्रिगेडला तिथे पोहोचणं हे कठीण असेल आणि त्यामुळे कदाचित त्यांनी लेव्हल 2 ही आग घोषित केली असेल. पण लेव्हल 2 जेव्हा असते तेव्हा ते अगदी छोटी म्हणजे घराला लागणं किंवा अशी छोटी आग जी असते त्याला घोषित केलं जातं. निश्चित. मात्र स्वाती नेमकी कुठल्या परिसरात ही आग लागली आणि आजूबाजूला आदिवासी पाडे वगैरे याच्या आहेत का, त्याबद्दल काय माहिती कळाली आहे? एक पाडा आहे असं कळतं, हपली पाडा म्हणून आहे. नेमकं याचं नाव कळत नाही, याचं उच्चारण कळत नाही, पण हपली पाडा असं कळतं आणि या पाड्याच्या वरच्या बाजूला म्हणजे डोंगराचा जो वरचा भाग आहे तिकडे ही आग लागलेली आहे. आणि आपण जर बघितलं की गोरेगावचा हा पट्टा अजूनही असा आहे की जिकडे साधारणतः 27 आदिवासी पाडे आहेत, जिथपर्यंत अजूनही लाईट किंवा अजूनपर्यंत रस्ते आणि पाण्याच्या ज्या काही नागरी सुविधा असतात त्याही पोहोचलेल्या नाहीयेत. त्यामुळे अजूनही असे पट्टे आहेत. आता हा जो पाडा आहे या पाड्यापर्यंत जर जायला फक्त पालिकेच्या गाड्यांना किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्यांना रस्ता असेल तर तिथपर्यंत पोहोचतील. पण मग पुढे काय, पुढे जो जंगलाचा पट्टा, कारण हा डोंगर आहे त्यामुळे निश्चित. तेव्हा अग्निशमन दलासमोर स्वाती मोठं आव्हान असणार आहे. आदिवासी पाडा जर जवळ असेल तर तिथपर्यंत ही आग पोहोचू शकते. त्यांच्या स्थलांतरणाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगीवरती वेळेत आता त्यांना नियंत्रण मिळवावं लागेल. मोठी जीवितहानी याच्यामध्ये होऊ शकते. नाशिकमधून नाशिकच्या एका पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. शनिवारी रात्री 8 वाजता नाशिकच्या वर्दळीच्या द्वारका परिसरातल्या बेला पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. क्षुल्लक कारणावरून एका टोळक्यानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी आणि फायर सेफ्टी सिलेंडरनं मारहाण केली. हा सगळा प्रकार घडत असताना गर्दीतल्या कुणीही ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे आणि या राड्यानंतर रविवारी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय, तर संशयित सध्या फरार झालेत.